करुणा मुंडेंचे फेसबुक पोस्ट आता हे सूचक वक्तव्य त्यांनी केले आणि काय नेमकं फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी असं लिहिले आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर जोडल्या जातात करुणा मुंडे। सीमा, नक्कीच अनुपमा, खरं तर करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सूचक वक्तव्य केलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात। खरं तर ताई, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये नाव नाही घेतलंय, मात्र 3 मार्च रोजी राजीनामा होणार असं तुम्ही म्हटलं आहे। नक्की या माध्यमातून काय सांगायचं आहे, काय सांगायला? जसं की कल सगळ्यांनी बघितलेलं आहे की वाल्मिक कराड फर्स्ट कल्प्रेट झालेला आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं की जरी दोषी निघाला तो मी राजीनामा देणार आहे। तर त्यांच्यासमोर आत्ता काय राहिला नाही आणि सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे। तो 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर त्यांच्या राजीनाम्याची घोषणा होणार आहे। म्हणजे तुमच्या सूत्रांकडून तुम्हाला माहिती मिळालेली आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वीच त्यांनी राजीनामा घेतला आहे, उद्या जाहीर करतील। हां, नक्कीच। मात्र ते काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे शासकीय कार्यक्रमांमध्ये बैठकांमध्ये सुद्धा सक्रिय दिसत नाहीये। त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं अशी माहिती मिळते। तर या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का, काही तुम्ही घेतली का माहिती? नाही, डोळ्याचं ऑपरेशन तो झालेला आहे, पण आता हेच सगळी गोष्टीवर चर्चा चालत आहे हे लोकांची, त्याच्यासाठी ते मीटिंग अटेंड करत नाही आणि हेच आहे की त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे 2 दिवस अगोदर। स्वतःहून दिला की नाही, स्वतःहून दिलेला नाही। स्वतःहून कुठे देणार? इतकी लाज कुठे आहे त्यांच्यामध्ये? आहे का इतकी लाज? नाही आहे आणि नैतिकता पण नाही आहे। जसे की अजितदादांनी सांगितलं, पहिलेचे नेता जे लोक होते, मोठे जे नेते लोक होते, त्यांच्यामध्ये नैतिकता होती। छोटीशी एकदम लहान गोष्टीवरती ते राजीनामा देत होते, पण आत्ताचे जे मंत्री लोक आहे त्यांच्यामध्ये काय लाज आणि काय अशी नैतिकता राहिली नाही की स्वतः होऊन दिले। पण अजितदादांनी आता जसे सगळ्यांना माहिती आहे की चार्जशीट अगोदर झालेली आहे, तर चार्जशीटमध्ये जरी नाम आला वाल्मिक कराडचा, तो सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हेलत नाही धनंजय मुंडे शिवाय। तो त्या बघून राजीनामा 100% सकाळी होणार आहे। पण जोपर्यंत स्वतः धनंजय मुंडे यांचं नाव कुठे येत नाही, पुराव्यासहित त्यांचं नाव पुढे येत नाही, तोपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं सरकारी पातळीवरती सांगण्यात येत होतं। अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केलेली होती। 100% त्यांच्या नाम येत नाही, आला नाही, येणार पण नाही, क्योंकि तो धनंजय मुंडे ये कोणत्याही केसमध्ये नाही आहे। मला पूर्ण खात्री आहे ये गोष्टीची, क्योंकि मी 27 वर्ष त्यांची बायको आहे। 96 पासून 16 वर्षाची बयापासून 45 वर्षातक मी सोबत राहिली आहे। तो मच्छर पण मारू शकत नाही, इतका मतलब भोळा बापडा आहे। पण मी एकच बोलते की त्यांचे पदाचा गैरवापर करून हे लोकांना पाठबळ मिळत होता आणि पुढे पण जरी पदावर असला तो पाठबळ मिळणार आहे। आणि काय बोलतात ना, ते पेरोलवर सुटणारे, बिमारीच्या बहाणा करणारे, हे सगळी गोष्ट चलत राहणार आहे। त्याच्यासाठी मंत्रिपद पदावर नको आहे। तर नक्की ज्या पद्धतीनं करुणा मुंडे यांनी दावा केलेला आहे की 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी राजीनामा घेतलेला आहे आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कुठेतरी हे जाहीर करण्यात येईल असं त्यांनी दावा केलेला आहे। मात्र आज ज्या पद्धतीने धनंजय मुंडे हे आजच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण गेल्या 3 कॅबिनेटमध्ये ते स्वतः उपस्थित नव्हते। त्यामुळे त्यांच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या आणि अशामध्येच करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। सीमा, फक्त करुणा मुंडेंना प्रश्न विचारा, करुणा मुंडेंना पुन्हा एकदा विचारा, तुमच्या बरोबर येतात त्या 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे, हे कन्फर्म आहे का? त्यांना काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील माहिती आहेत? नक्कीच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना ही माहिती कशी मिळाली आणि काय नक्की त्यांच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आहेत का। खरं तर तुम्ही तर दावा केलेला आहे की 2 दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिलेला आहे, ही माहिती नक्की तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली, या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस माहिती आहे का, पुरावे आहेत? मंत्रालयाकडून ही म्हणजे जे यंत्रणा आहे त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे। नक्की कोणाशी ते त्यांनी भेटीगाठी घेतल्या या संदर्भात काही माहिती नाही? आता जे अजितदादा सोबत भेट घेतली होती ना, त्यावेळेही ते झालेलं आहे। म्हणजे आतापर्यंत, म्हणजे जेव्हा त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यानंतर त्यांनी नंतर तेव्हाच त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती। त्या भेटी दरम्यान त्याच्यानंतरच या घडामोडी घडल्या त्यावेळी।
पण धनंजय मुंडे हे सुद्धा ठाम होते की नैतिकता माझ्या मतदारसंघापुरती आहे, माझ्या पक्षासाठी माझी नैतिकता आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि कुठेही या प्रकरणामध्ये माझा संबंध नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं. तर पद सोडायला ते कुठेही तयार नव्हते. पद सोडायला आत्ता पण तयार नाही आहे, पण अजितदादांनी घेतलेलं आहे जे काय म्हणतात राजीनामा घेतलेला आहे ते आत्ता पण तयार नाही आहे राजीनामा देण्यासाठी. पण राजीनामा लिहून घेतलेला आहे, क्योंकि कितीही जरी केला तो धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे आणि अजितदादा जे आहे ते पक्षाचे अध्यक्ष आहे. तो एक आमदार चे पेक्षा जास्त जे मोठा जे दायित्व असतं ते अध्यक्षाचं असतं. अध्यक्ष जे आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्र समोर जावं लागते आणि जे धनंजय मुंडे म्हणताय की माझे जे हे आहे माझे जे कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याच्या पुरते माझी नैतिकता आहे फक्त, तर ते कॉन्स्टिट्युन्सीची गोष्ट आहे ना, जे आहे कॉन्स्टिट्युन्सीची ही गोष्ट आहे. जे कॉन्स्टिट्युन्सी झालेलं आहे त्यांच्या मतदार क्षेत्रामध्येही ते खून प्रकरण झालेलं आहे, त्याच्या बाहेरच्या नाही आहे. तर नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर सूत्रांकडनं त्यांना ही माहिती मिळालेली आहे असं त्यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यावर पूर्वीच धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही माहिती मिळते का किंवा त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही अधिकृत घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ज्या प्रकारे अधिवेशनाची सुरुवातच आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने होते आहे का हे बघावं लागणार आहे, कारण करुणा मुंडेंनी हा मोठा दावा केलेला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतलेला आहे. 2 दिवसांपूर्वीच हा राजीनामा घेतलेला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे करुणा मुंडेंचं आणि फेसबुक पोस्ट सुद्धा त्यांनी तशी शेअर केली आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.